आवाज मानदेशाचा। मान तालुक्यातील वरकुटे मलवडी गावाच्या हद्दीमध्ये खरतवाडी तलावाच्या खालील काला ओढा परिसरामध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर हातभट्टीवर म्हसवड पोलिसांनी धडक कारवाई करत मोठा मुद्देमाल जप्त केलाय। या कारवाईमुळे परिसरात सुरू असलेल्या अवैध दारू व्यवसायाला मोठा धक्का बसलाय। 29 एप्रिल 2026 रोजी दुपारी सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली। यामध्ये दत्तात्रय शिवाजी चव्हाण वय 35 आणि अजित संजय माने वय 29 दोघे राहणार शिरताव तालुका मान जिल्हा सातारा हे बेकायदेशीररित्या हातभट्टीची दारू तयार करत आणि विक्री करत असल्याचं उघड झालं। त्यांच्या ताब्यातून 200 लिटर तयार दारू तसेच दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे आंबट गुळाचा वास असलेले रसायन बॅरल आणि अन्य साहित्य असा एकूण 20,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 102/2026 अन्वये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 कडई आणि 83 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। फिर्यादी म्हणून पोलीस कॉन्स्टेबल अनिल विलास वाघमोडे यांनी तक्रार दिली असून आरोपींना BNS कलम 35(3) अन्वये नोटीस देण्यात आली। ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार जगन्नाथ लुबाळ यांनी केली। ही कारवाई ASI वाघमारे, पोलीस कॉन्स्टेबल अनिल वाघमोडे, पोलीस कॉन्स्टेबल संतोष काळे, पोलीस कॉन्स्टेबल विकास ओंबासे यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। वरकुटे मलवडी परिसरात वाढत चाललेल्या बेकायदेशीर दारू निर्मिती विरोधात पोलिसांची ही कारवाई धडक मानली जात असून अशा प्रकारांवर कडक कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आलाय। मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे मलवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।